नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आम्ही आलो ट्रॉम्सो इथं. तर ट्रॉम्सो हे नॉर्वेमधलं एक ठिकाण आहे, आर्टिक सर्कलमध्ये आहे. त्यावर तिथं थंडीचं प्रमाण खूपच जास्त असतं आहे आणि तुम्ही वाया बघू शकताय. हाय बर्फानं व्यापलेले डोंगर. हा आमचा हॉटेलचा व्ह्यू आहे. आम्ही Airbnb केलेला आहे, ज्याचा हा व्ह्यू आहे आणि मी त्याच्या गॅलरीमध्ये उभा आहे. तर आजचा हा आमचा दुसरा दिवस आहे ट्रॉम्सोमधला. काल आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघितलेले आहे तिथं. तर आजच्या दिवसाचा आमचा असा प्लॅन आहे की आम्ही सर्वप्रथम जाणार आहे सुपर मार्केटमध्ये, तिथून करणार आहे थोडीशी शॉपिंग आणि त्यानंतर जाणार आहे रोड ट्रिपवरती. त्यासाठी आम्ही एक कॅब बुक केलेली आहे आणि त्यानंतर रात्री आज आमचा आहे नॉर्दर्न लाईटची टूर. तर चला तर बघूया कसा राहतं व्हिडिओ, शेवटपर्यंत बघा. ही जुनी पुराणी बोट पडलेली आहे, त्याच्यावरती कावळे बसलेले आहेत भरपूर सारे आणि तिकडे असे डोंगर आहेत मस्त बर्फानं भरलेले आणि इकडेही सेम आहे. हे आहेत नॉर्वेचे ट्रॉम्सोमधले सुपर मार्केट. असे काही सुपर मार्केट अशा किमती लिहिलेल्या आहेत. 42 क्रोन. नॉर्वेमध्ये क्रोन चालतो, नॉर्वेन क्रोन. हे फळं ठेवलेले आहेत. हे कुठलं फळ आहे? पॅशन फ्रूट आहे की पोटॅटो आहे? अशा कलरचे, लाल कलरचे पोटॅटो. आणि हे स्वीट पोटॅटो आहेत 26 क्रोनला. आणि हा मोठा बटाटा. असं आहे ब्रेडचं सेक्शन आणि हे चीजचे प्रकार. भरपूर सारे चीज, बेकरी प्रोडक्ट्स खूप चांगले मिळतात इकडे. फेटा चीज आहे. केकचा सेक्शन, इथून आपण केक पण विकत घेऊ शकतो. 16 सेंटीमीटरचा केक आहे. मॅक्रॉन्स ठेवलेले आहेत आणि वेगवेगळे केक्स आणि कुकी. चॉकलेट स्वतःच्या हातानंच घ्या. आणि मी आम्ही चाललेलो आहोत वेगवेगळ्या ठिकाणी फ्रोझन वॉटरफॉल बघायला. मयूर एक्सप्लेन करतोय. मयूर एक्सप्लेन करतोय आम्हाला कुठं कुठं जायचं आहे. आणि हे आमचे गाडी चालवणारे आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही चाललेलो आहोत. मयूर प्राप्ती, कसं वाटते ट्रॉम्सो तुला आत्तापर्यंत? काल आम्ही आलो रात्री आणि डायरेक्ट Airbnb रेंटर केल्यावर आम्हाला डान्सिंग नॉर्दर्न लाईट्स दिसले आहेत. सो व्हेरी हॅपी. आणि दिवसाचे पण व्ह्यू अमेझिंग आहेत. आता बघू पुढे जाऊन काय काय बघायला मिळते. तर या रोड ट्रिपमध्ये आपण बघू शकतो की किती सारा बर्फ साठलेला आहे बाजूनं. पण अशा बर्फातही लोक आपलं दैनंदिन जीवन जगत आहेत. जसं की आपण बघू शकतो की लोक याही वातावरणामध्ये रनिंग करत आहेत. आणि डाव्या साईडला सूर्य दिसत आहे, पण तो झाकाळलेला आहे खूप साऱ्या धुक्यामुळे. पण बर्फाचं प्रमाण जर बघितलं पण इथं खूपच जास्त प्रमाणात आहे, ज्याच्यामधून गाडी चालवणं थोडं कठीण होऊ शकतं जर घसरणारे बर्फ असतील तर. हा जर रोड बघितला तर हा सिंगल लेन रोड आहे. त्याचा स्पीड आहे 70 km/h. आणि याच्यावरच्या लेन मार्किंग जर बघितल्या रोडवरच्या, त्या पुसट अशा दिसत आहेत, बर्फामुळं थोड्याशा झाकाळलेल्या आहेत. आणि बर्फाचे थर बघू शकताय साईडला किती मोठे मोठे लागलेले आहेत. तर आम्ही ही जी गाडी केलेली होती, तर ती गाडी जर तुम्ही आता राईट साईडला बघितलं तर तिथं त्याची किंमत वाढत आहेत. तर नॉर्वेन क्रोनमध्ये जे अमाऊंट आहे ती वाढत आहे. तर आम्ही ही उबर ओलासारखीच गाडी केली होती, तर त्याची किंमत ही पर किलोमीटर प्रमाणे वाढत आहे. जसं वेटिंग टाईमला पण किंमत वाढते, तसंच सेम इथंही किंमत वाढत होती. आणि कारण रेंटल कार अवेलेबल नव्हती, आम्ही त्याच दिवशी चेक करत होतो, तर तेव्हा काही आम्हाला मिळालेलं नाही आहे रेंटल कार. तर आम्ही आलो आहोत फ्रोझन वॉटरफॉल बघायला, जो की फ्रोझन नाही आहे. जो फ्रोझन नाही आहे ॲक्च्युली. अनफॉर्च्युनेटली टेम्परेचर, ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यामुळे तो फ्रोझन नाही आहे. प्राप्ती अँड देअर वी गो. सो वी हॅव दिस वॉटरफॉल. तो फ्रोझन नाही आहे.
यानंतर आम्ही बघणार आहोत ब्युरेन हे माउंटेन्स. हे माउंटेन 802 मीटर एवढे मोठे आहेत. याच्यावरती हायकिंग करायला समरमध्ये जातात. आता विंटर असल्यामुळे हायकिंग तर करता येणार नाही, बट त्याचा व्ह्यू आम्ही एन्जॉय करू शकतो. तर चला तर आपण बघूया रोडचे खूप छान सारे व्ह्यूज आणि ब्युरेन हे माउंटेन्स. आणि आम्ही पोचलेलो ब्युरेन माउंटेनच्या इथे. तर आता इथला व्ह्यू आपण बघणार आहोत. ब्युरेन माउंटेन्स बघितल्यानंतर आमचा नेक्स्ट स्टॉप आहे सोमोरॉय आयलँड्स. तर ते आम्ही बघणार आहोत. त्याच्या पुढे आपण ड्राईव्ह नाही करू शकत. तर आत्ता जर आपण बाहेरचा व्ह्यू बघितला तर सगळे डोंगर हे बर्फानं भरलेले आहेत. तर इथं असंच सर्वसाधारण वातावरण असतं पूर्ण 9 महिने. 3 महिने फक्त इथं समर असतो. सोमोरॉय आयलँडवरती जाण्यासाठी असा काही ब्रिज आहे ज्याच्यामध्ये सिंगल लेनच ट्रॅफिक जाऊ शकतं. एकच गाडी जाऊ शकते या ब्रिजवरून. त्याच्यासाठी हा सिग्नल आहे. आणि आता हा सिग्नल ग्रीन झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत. आम्ही आता या ब्रिजवरून जाणार आहोत. या ब्रिजचं नाव सोमोरॉय ब्रिज असंही ठेवलेलं आहे कारण हा सोमोरॉय आयलँडला कनेक्ट करतो त्याच्यामुळे. तर या ब्रिजची लेन साधारण 500 मीटरच्या वरती आहे. आणि फायनली आम्ही सोमोरॉय आयलँडवरती पोचलेलो. जसं की आपण दोन्ही साईडला पाणी बघत आहोत. खूप निळसर पाणी, असं स्वच्छ असं पाणी आपल्याला दिसत आहे. आता आम्ही खाली उतरून जाणार आहोत बघायला आहे की हे आयलँड कसं दिसत आहे ते. आणि या रोडच्या पुढे आम्ही नाही जाऊ शकत कारण हा लास्ट पॉईंट आहे ड्राईव्ह करण्यासाठी कार. आणि यानंतर आम्हाला यू टर्न मारून रिटर्न जावं लागेल. आणि इथे जर बर्फाचं प्रमाण बघितलं कम्पॅरेटिव्हली जे आपण आधी बघितलं होतं ते फार कमी दिसतं आहे कारण इथं समुद्र आहे आणि समुद्राचं टेम्परेचर जरा हाय असल्यामुळे इथं जरा खूपच कमी बर्फ दिसत आहे. आणि तर सोमोरॉय हा वर्ड नॉर्वेन भाषेतून आलेला आहे. सोमोर म्हणजे समर आणि रॉय म्हणजे आयलँड. तर समर आयलँड असं नाव दिलेलं आहे याला. आणि खूपच असं वारं वाहत आहे त्याच्यामुळे इथं उभं राहणं फारच कठीण होत आहे. तर ॲक्च्युअल आपण आवाज ऐकू. लोक टाईम स्पेंड करतात असं आयलँड बघू शकताय. खूप साऱ्या त्यांनी पवनचक्क्या बसवलेल्या आहेत. खूप विंड आहे, खूप भयंकर असे विंड आहे. आणि निळा असा समुद्र. हे नॉर्वेन सी आहे. खूपच छान असं दृश्य आहे. आपण कॅप्चर केलेलं आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये. सोमोरॉय आयलँड बघितल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत पुढे आमच्या नाईट टूरसाठी ज्याच्यामध्ये आम्ही बघणार आहोत नॉर्दर्न लाईट्स. तर जशी आम्ही काल बघितली तसेच आजही आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघणार आहोत. तर चला तर बघूया आता कसा राहतो आमचा एक्सपिरियन्स. तोपर्यंत आपण रोडचे हे व्ह्यूज एन्जॉय करूयात. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. नॉर्दर्न लाईटची टूर चालू होत आहे. सो आता तिकीट चेकिंग चालू आहे. आमची बस आहे आणि आम्ही त्या बसमधून जाणार आहोत. आणि आमचे पार्टनर
तर आम्ही बस बोर्ड केल्यानंतर आम्ही आता एका ठिकाणी पोहोचलेलो आहोत, जे ट्रॉम्सोपासून सर्वसाधारण एक 80 ते 90 किलोमीटर लांब आहे. जिथं आम्ही आता वाट बघत आहोत नॉर्दर्न लाईट्सची. आणि आमचे टूर गाईड एक्सप्लेन करत आहे की कशी नॉर्दर्न लाईट्स क्रिएट होते, या पृथ्वीवरती आपण कशाप्रकारे लाईट्स ह्या दिसतात याचं एक्सप्लेनेशन ते देत आहेत. तर चला तर ते ऐकूया आपण. We are talking about protons, electrons, a lot of particles, really charged. And this travels and arrives to the Earth. The Earth has its own magnetic field that protects us from this energy. It can create a lot of damage. It gets directly to the Earth. So when these particles arrive to the Earth, feel attracted by the poles. The poles are where the magnetic fields of the Earth converge. It's in the north and in the south. The poles are not always in the same place. They are changing. I mean, in 400 years, the poles are not going to be here. Are going to be in another place. They are expected to be in what today is Russia. 400 years ago, the poles were not here. Were in another place. I mean, closer, but it's moving. It's not always in the same place. The geographic pole is not the magnetic pole. It's not the same. Now it's the same in this moment because it's like something cultural that we agree. But these particles feel attracted by the poles because it's where all the magnetic fields converge in the Earth. So these particles from the sun goes there and collide with the particles of the atmosphere. आणि अशा काही आम्हाला नॉर्दर्न लाईट दिसलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे नॉर्वेचा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग होता इथेच कंप्लीट. तुम्हाला जर आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून फॉर फ्युचर व्हिडिओज. बाय.